स्ट्राईक एंड त्या ठिकाणी असेल असेल पांडुरंग आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कृष्णा वासुदेवाय हरे परमात्मा रे. इथे मात्र कृष्णा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार सज्ज होत आहे. समोर मंगेश मागील बाजूवरती देखील जबरदस्त स्टार्ट दिला होता मंगेशना. इथे मात्र कशा पद्धतीने दिलं जाईल इथे देखील त्याच पद्धतीने त्याच स्टाईल मध्ये स्टार्ट दिलं गेलंय. इथे मात्र एक्सेलेटरवर पाय ठेवले जातोय आणि एक्सेलेटर मात्र पाय ठेवत असताना गाडी देखील बुंगाट झिंगाट पाठवले बॉलला सीमारेषा पार आलाय. पहिला बॉलवरती षटकार 6. जबरदस्त फटका जबरदस्त स्ट्रोक इथे बघायला मिळतोय. मागील मॅचला देखील षटकारानं सुरुवात केली होती मंगेशनं. इथे देखील त्याच पद्धतीने त्याच अनुषंगाने स्ट्रोक दमदार असरदार आणि येतोय त्या चौकार शानदार. 4 धावा. मागील मॅच वरती बाग टू बाग 2 षटकार आले होते. इथे षटकारासोबत चौकार म्हणजे 2 बॉलवरती धावा बनवल्या गेल्या. त्या मंगेशच्या बॅट मधनं 10 धावा नक्कीच त्या ठिकाणी मात्र बनवल्या गेल्यात आणि 10 धावा मात्र बनवत असताना यावेळेस ब्रेक फटका जबरदस्त स्ट्रोक इथे मात्र आसमानी पुरंदर टोला आलाय. त्या ठिकाणी मात्र 6 धावा. इथे मात्र मंगेशला देखील थांबवलं जाईल की नाही हे बघणं महत्वपूर्ण असेल कारण की मागील मॅच ज्या पद्धतीने मात्र स्ट्रोक बघायला मिळाले होते मंगेशच्या बॅट मधनं त्याच पद्धतीने त्याच अनुषंगाने इथे देखील स्टार्ट दिलं गेलंय. 16 धावा धावपलकावरती जोडले गेला. इथे दूरवर ठेवण्याचा प्रयत्न इथे मात्र नाकामयाब होत असताना एक्स्ट्रा धाव वाईडच्या माध्यमातून आणि त्याच एक्स्ट्रा धावेसोबत धावपलकावरती धावसंख्या देखील 17 आणि कृष्णा समोर मंगेश बनतोय 11. जबरदस्त डायग्राम मात्र फलंदाजी पहिल्या 3 बॉलवरती 2 षटकार 1 चौकार 1 वाईट सोबत धावसंख्या धावपलकावरती आहे 17. इथे मात्र चांगलं गोलंदाजी नाही त्या ठिकाणी खराब गोलंदाजी मानावी लागेल. बॅक टू बॅक दुसरा वाईट येतोय त्या ठिकाणी आणि दुसरा मात्र वाईट येत असताना पुन्हा एकदा लाजवाब जबरदस्त स्ट्रोक इथे मात्र हिरव्या रानात तांबड्या वावरात बॉलला देखील पाठवलंय आसमानी पुरंद फटका. छत्रपतीचा चावा मारतोय त्या ठिकाणी 6 धावा. काय फलंदाजी राहिली या फलंदाजीच्या माध्यमातून जबरदस्त स्टार्ट दिलं गेलं. 24 धावा ऑन दी बोर्ड जोडल्या गेल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. ओव्हर कव्हर यावेळेस पाठवलाय सीमारेषा पार आलाय त्या ठिकाणी चौकार. जबरदस्त फलंदाजी काय फलंदाजी राहिली मंगेशच्या माध्यमातून. जी तलवार मात्र मैदानाच्या आतमध्ये चमकवली जाते आणि कुठेतरी कृष्णावरती दबाव प्रेशर टाकण्याचा प्रयत्न इथे प्रेशर देखील हँडल केलं जाईल का हे बघणं महत्वपूर्ण असेल. यावेळेस फटका उंच गेला फ्लाय झालाय आणि उंच मात्र जात असताना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये वेगानं सुसाट त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण बॉलला स्टॉप केलं गेलं आणि बॉल मात्र स्टॉप करत असताना 3 धावा सोबत षटक देखील इथे होते समाप्त. 1 पहिला षटक खूपच महागडं मानावं लागेल त्या ठिकाणी आणि महागडं मात्र षटक हाताळत असताना त्या ठिकाणी आपण बघू शकता. अ 31 धावा आहेत धावपलकावरती. धावपलकावरती जोडल्या गेल्या. खूपच महागडे षटक मारावं लागेल. 4 ओव्हर मध्ये मात्र फलंदाजी ज्या पद्धतीने मात्र करायची त्याच पद्धतीने मात्र इथे स्टार्ट दिलं गेलं. कृष्णा तरीकडे मात्र महागडं ठरकत असताना यावेळेस मात्र वैयक्तिक पहिलं षटक सांघिक दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो याकडे गोकुल. यावेळेस मात्र गोकुल त्याकडे तयार असेल. समोर मात्र मंगेश पुन्हा एकदा तयार. 6 बॉल 29 धावा आपल्या बॅट मधनं बनवल्या गेल्यात. संघाची टोटल आहे 31. इथे पहिला बॉल वरती कॉल येतोय वाईडचा एक्स्ट्रा धाव
इथे मात्र दबाव प्रेशर जे कृष्णावरती टाकलं गेलं इथे तोच प्रेशर तेच मात्र दबाव देखील इथे बघायला मिळतोय. गोकुळ या गोलंदाजावरती माहिती आहे मंगेश ज्या लयनं फलंदाजी करतोय थांबायचं नाव घेत नाही. इथे थांबवलं जाईल की नाही हे देखील बघणं महत्वपूर्ण असेल कारण की स्लोवर फुल टॉस दिशा मात्र दाखवता आली नाही आणि दिशा मात्र याकडे दाखवत नसताना एक सिंगल धाव लेग स्लिपच्या क्षेत्रात याकडे आपण बघू शकताय. एक सिंगल धावेसोबत चेंजेस होतोय 33 या अंकावरती. 33 धावा यावेळेस संधी रनआउटची संधी चान्स आहे आणि चान्स मात्र असताना फलंदाज इथे होत आहे बाद. फलंदाज इथे मात्र बाद होत आहेत. पांडुरंग त्या ठिकाणी मात्र बाद होतोय आणि पांडुरंग मात्र त्या ठिकाणी बाद होत असताना ओके त्या ठिकाणी मात्र बॅटर्स क्रॉस झालेत की नाही ते मात्र नक्की चेक केलं जाते त्या ठिकाणी. ओके पांडुरंग त्या ठिकाणी बाद असेल. त्या ठिकाणी मात्र पांडुरंग बाद असेल आणि मंगेश मात्र सेफ असेल. यावेळेस राजेंद्र मागील मॅच जबरदस्त कामगिरी केली होती परंतु इथे मात्र कामगिरी करता आली नाही. योगदान मात्र मोठ्याने देता आलं नाही परंतु योगदान देतोय मंगेश जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय. 7 बॉल 30 धावा वैयक्तिक बनवल्यात. संघाची धावसंख्या आहे 33 एक बाद. या ओव्हर मध्ये अजूनही 4 बॉलचा मात्र खेळ शिल्लक आणि 4 बॉलचा मात्र खेळ शिल्लक असताना आपण बघू शकता पुन्हा एकदा एक सुंदर गोलंदाजी मानावी लागेल. दूरवर ठेवलं गेलं हिटिंग झोन पासून आणि प्रयत्न मात्र गोकुळ त्या मात्र चांगल्या पद्धतीने करतायत. त्या ठिकाणी मात्र बॉल डॉट करण्याचा प्रयत्न इथे चांगला बघायला मिळतोय गोकुळच्या माध्यमातून. बघितलं तर 3 बॉल 2 धावा खर्च केल्या गेल्यात. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. समोर मात्र मंगेश सारखा मात्र एक अनमोल हिरा सेपूपाडा संघाचा मात्र हा एक टाण्या वाघ हैदराच्या आतमध्ये जणू काय ढळकायचा त्या ठिकाणी मात्र करतोय. गर्जना मात्र करतोय आणि तीच मात्र गर्जना तीच ललकार त्या ठिकाणी मात्र पुकार मात्र कशा पद्धतीने असेल हे बघणं देखील महत्वपूर्ण असेल. इथे 2 धावा त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत. वेगाने पूर्ण होत आहेत. 35 धावा देखील धावपल करते. थोडस शांत ठेवलं गेले मंगेश या फलंदाजाला देखील या ओव्हर मध्ये 4 बॉल मात्र 4च धावा खर्च केल्या गेल्यात म्हणजे एकंदरीत चांगली गोलंदाजी मानावी लागेल आतापर्यंत आणि चांगली मात्र गोलंदाजी रनआउटची संधी चान्स इथे चान्स होतोय त्या ठिकाणी मिस. फलंदाज असेल सेफ गुड रनिंग बिटवीन द विकेट. चपळाई मात्र इथे नक्कीच चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. रिफ्लेक्शन मध्ये बघू शकता जीवाचं रान करत मात्र एक धावेचा प्रयत्न परिपूर्ण कंप्लीट करत असताना एक धाव देखील महत्वपूर्ण त्याकडे केली जाते कंप्लीट आणि त्याच एका धावेसोबत धावसंख्या देखील 36. शेवटचा बॉल अंतिम शिल्लक आहे आणि शेवटचा अंतिम बॉल त्या ठिकाणी मात्र मिडल स्टंपवरनं विकेट किपरच्या हातात म्हणजे इथे डॉट चेंडू. एक महत्वपूर्ण षटक मानावं लागेल. 1 ओव्हर 5 धावा खर्च केला आणि संघाची धावसंख्या 36. 2 ओव्हर 1 बाद. पहिल्या ओव्हर मध्ये खूप धावा खर्च केला होता त्या ठिकाणी कृष्णानं परंतु त्या ठिकाणी गोकुलनं जबरदस्त वापसी करून दिली आपल्या संघाकरता. त्या ठिकाणी मात्र सिंगल डबलने धावफलक चेंजेस बघायला मिळाले. इथे मात्र चिंतामान समोर मात्र मंगेश आहे. मंगेशला मात्र इथे चिंतेत टाकलं जाईल का चिंतामण या गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिला बॉल वरती फायनल क्षेत्रात घेऊन काढला. क्षेत्ररक्षक तर आहे त्या ठिकाणी तैनात. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे करतायत आणि प्रयत्न मात्र करत असताना 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत.
होऊन बनवा जाळत राहणं, स्वतः जिंगल होऊन मात्र जळत राहणं म्हणजे क्रिकेट. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच लढता येत, उठतायत, पळतायत, परंतु संघर्ष करतायत, हे देखील महत्वाचं आहे. आणि यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक, दर्शनीय, कलात्मक इथे स्ट्रोक बघायला मिळतोय मंगेशच्या बॅटमधनं. 6 धावांचा फटका, लाजवाब फटका इथे बघू शकता. रिफ्लेक्शन मध्ये काय स्ट्रेक फटका, स्क्वेअरलेग अंपायरच्या डोक्यावरनं जायकडे मात्र रॉकेटच्या वेगाने पाठवून दिलं जायकडे आसमानावरती. इथे बघायला मिळत आहे 6 धावेसोबत 44 धावा धावफलकावरती जोडले गेलात. चिंतामान इथे देखील चिंतामान चिंतेमध्ये, आणि चिंतामान मात्र चिंता ताडकर मात्र दूर केली जाईल का, इथे चिंता मात्र दूर केली जाणार नाही. क्षेत्ररक्षक करतोय गफलत, ते दाईकडे मात्र फाईन लेग क्षेत्रात, आणि बॉल देखील निघून जातोय सीमा रेषा पार. आलाय त्या ठिकाणी फाईन लेग क्षेत्रात चौकार. 4 धावा टिपण्याचा प्रयत्न दाईकडे परिपूर्ण केला गेला, परंतु नाही त्या ठिकाणी. 13 बॉल आणि 45 धाव्यांवरती वैयक्तिक खेळतोय या टुर्नामेंटची. मात्र वैयक्तिक 50, अजून एक 5 धावा त्या ठिकाणी मात्र शिल्लक आहे. यावेळेस जबरदस्त फटका, 50 धावा पूर्ण होत आहेत षटकारासोबत. मंगेश इथे मात्र 50 वैयक्तिक करणारा पहिला खेळाडू ठरतोय. जबरदस्त बाट वरती करायचे आहे मंगेश एकदा बाट वरती करायचे आहे. जबरदस्त खेळ, 364 स्ट्राईक रेट इथे फलंदाजी, 14 बॉल 51 धावा. काय तुफानी फलंदाजी, मागील मॅच वरती त्या ठिकाणी मात्र तुफानी स्टार्ट दिलं होतं, परंतु यावेळेस मात्र जबरदस्त स्टार्ट देखील जबरदस्त फिनिशिंग केली जाईल का. यावेळेस उंच गेला, फ्लाय झालाय. खराब क्षेत्ररक्षण, चोरीत होते मोरी त्या ठिकाणी मात्र नक्कीच चेंडू सीमा पार. इथे 4 धावा. काय फलंदाजी राहिली या फलंदाजाच्या माध्यमातून. पहिला फलंदाज देखील वैयक्तिक 50 पूर्ण करणारा ठरलाय मंगेश, मॅन फ्रॉम सेपूवाडा. अजूनही देखील थांबायचं नाव घेत नाही, आणि थांबायचं मात्र नाव घेत नसताना यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक प्रयत्न करतायत झेल टिपण्याचा, आणि झेल मात्र टिपत असताना त्या ठिकाणी एक सुंदर अशी त्या ठिकाणी मात्र पारी होते समाप्त. 15 बॉल 55 धावा. जबरदस्त खेळ, आणि यावेळेस मात्र डगआउट मध्ये परत नाही मंगेश. बॅक टू द पवेलियन. विकेट क्रमांक 1.